नागभीड़ तहसील में मशहूर स्वप्नजेप अकेडमी के 2 विद्यार्थियों का अग्निवीर के लिए चयन हुआ, जिनके तलोदी शहर में आगमन पर भव्य रैली निकाली गई। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। स्वप्नजेप करियर एकेडमी के 2 विद्यार्थी जिनका चयन अग्निवीर में हुआ है और तलोदी शहर में उनके आगमन के पश्चात एक भव्य रैली निकाली गई। नागभीड़ तहसील के तलोदी बालापुर परिसर की नामांकित स्वप्नजेप करियर अकादमी के 2 विद्यार्थी अग्निवीर के लिए चयन किए गए हैं, जिसमें से प्रयन थेरकर जो हाल ही में भारत पाकिस्तान के हुए युद्ध में ऑपरेशन सिंदूर में सहभागी हुआ था, वहीं प्रफुल्ल मोहरले हाल ही में अग्निवीर की ट्रेनिंग लेकर अपने स्वगांव तलोदी में वापस आया और इसका पूरा श्रेय प्रफुल्ल और प्रणय ने स्वप्नजेप अकादमी को दिया है। गौरतलब इसके पहले भी पुलिस विभाग, आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सीआरपीएफ, बीएसएफ में अनेक विद्यार्थी स्वप्नजेप के कार्यरत हैं और अभी तक 40 विद्यार्थियों ने स्वप्नजेप एकेडमी से निकलकर नौकरी पा चुके हैं। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में स्वप्नजेप के मार्गदर्शक नितीन भेंडाडे ने क्या जानकारी दी। नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूजच्या माध्यमातून नागभीड तालुक्यातील तळोदी बाळापूर परिसरामध्ये एक छोटंसं रोपटं म्हणून लावलेलं स्वप्नजेप करियर अकादमी या नावाने अकॅडमीची सुरुवात झाली आणि आज तळोदी बाळापूर परिसरामध्ये 2 अकादमीचे विद्यार्थी प्रणय थेरकर आणि प्रफुल्ल मोहरले यांची अग्निवीर म्हणून निवड झाली होती। त्यापैकी प्रणय थेरकर हा नुकताच भारत पाकिस्तान विरुद्ध जो युद्ध झाला होता त्यामध्ये सहभागी झाला होता आणि आपल्यासोबत आता नुकतेच बोलणार आहेत नितीनजी भेंडाडे, प्रमुख मार्गदर्शक आहेत ते स्वप्नजेप करियर अकादमीचे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आम्ही जाणू इच्छितो की आपल्या अकादमीची नेमकी सुरुवात कशी झाली आणि त्याचा नेमका उद्देश काय होता। आपल्या अकॅडमीची सुरुवात 5 ते 7 वर्ष जवळपास होऊन आपल्या अकॅडमीची सुरुवात झालेली आहे आणि याचा उद्देश म्हणजे जे आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत जे शहरामध्ये जाऊ शकत नाही, कसल्याही प्रकारचं त्यांना आर्थिक स्थिती त्यांची चांगली नसते, अशा विद्यार्थ्यांना गावामध्येच राहून कशा पद्धतीने अभ्यास करता येईल, कमीत कमी पैशामध्ये कशा पद्धतीने त्या लोकांना भारतीय विभागाच्या वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत भारतीय याच्या सरकारच्या, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना नोकरीमध्ये लावता येईल किंवा लावण्यासाठी मदत करता येईल, त्याच्यासाठी म्हणून ही आपली अकॅडमी सुरुवात केलेली आहे आपण। आणि आज हळूहळू एक छोट्यापासून मोठं आज हळूहळू त्याचा प्रोग्रेस सुरू आहे। आजपर्यंत सर आपल्या अकादमीमधून किती विद्यार्थी नोकरीमध्ये लागलेले आहेत आणि कशा पद्धतीच्या नोकरीमध्ये लागले, कोणत्या विभागामध्ये काम करते आहेत, त्याबद्दल सर मी थोडंसं जाणू इच्छितो। जवळपास 40च्या जवळपास विद्यार्थी आपल्या तळोदीमधनं लागलेले आहेत स्वप्नजेप करियर अकॅडमीच्या माध्यमातून। आणि पोलीस विभाग, वन विभाग, आर्मी, इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर आणि विविध पोस्टिंग, त्याच्यात सीआरपीएफ झालं, त्यानंतर आरोग्य विभागामध्ये लागलेले आहेत, आता इंडियन रेल्वेमध्ये सुद्धा 1-2 विद्यार्थी आपले आहेत। तर अशा विविध वेगवेगळ्या विभागांमध्ये आपले विद्यार्थी कार्यरत आहेत। MSF झालं, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या विभागामध्ये आपले विद्यार्थी कार्यरत आहेत आणि देशासाठी चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यांचा दरवेळेस असते। सर, यामध्ये प्रणय थेरकर नावाचा आपला एक विद्यार्थी भारत पाकिस्तान विरुद्ध जो युद्ध झाला होता त्यामध्ये सहभागी होता, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता। प्रणय मुळात खूप हुशार आणि जिद्दी। प्रणय जेव्हा अग्निवीरला लागलं त्यानंतर त्याचं प्रयागराज येथे त्याची पोस्टिंग होती, त्याने कुंभमेळ्यामध्ये सुद्धा ड्युटी केलेली आहे। त्या मेळ्यामध्ये जे काही अफरातफरी झाली त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना वाचवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला। सोबत आता ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यावेळेस भारतावर मोठी अडचण आलेली होती त्यावेळेस युद्धासारख्या परिस्थितीमध्ये काश्मीरसारख्या ठिकाणी त्याने आपल्या सेवा दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपला एक ग्रामीण भागातला विद्यार्थी देशसेवेसाठी गेला, ही आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे। मुळात आमच्यासाठी त्याचे मार्गदर्शक म्हणून अशी छाती उंचावून येतात त्याच्याबद्दल आम्ही जेव्हा बोलतो की बा आमचा विद्यार्थी आहे, आज भारताला अडचणीच्या काळामध्ये भारतासाठी त्याने सेवा दिलेली आहे, तर अशा वेळेस आमची छाती उंचावून येते। त्यांचे आईवडील त्यांनासुद्धा खूप गर्व होतो। आज आमच्या गाव, आमचं जिल्हा यांच्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये आज पूर्ण देशभर गाजलेला ऑपरेशन सिंदूर, त्याच्यामध्ये आपल्या तळोदीमधून एखादा विद्यार्थी जाऊन देशसेवा करतो, ही आमच्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे। सर, येणाऱ्या पोलीस भरतीबद्दल आपण काय सांगू इच्छिता। पोलीस भरती जी आहे आता समोर येणारी
त्याच्याबद्दल आता शासनाचा निर्णय आलेला आहे, जवळपास त्यांची प्रोसेस झालेली आहे आणि लवकरात लवकर ॲड टाकतील असंच आम्ही आशा करतो शासनाकडनं की लवकरात लवकर ॲड देतील. आणि आपल्याकडे यावेळेस खूपसे विद्यार्थी आहेत जे येणाऱ्या भरतीमध्ये लागू शकतात आणि सर्वजण वाट पाहत आहेत, अभ्यास चालू आहे सर्वांचा. आणि शासनाला आमची अशीच विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी लवकरात लवकर ॲड द्यावी आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं जीवनमान उंचावण्यासाठी एक मोका द्यावा आणि नोकरीमध्ये सामावून घ्यावं त्यांना. नक्कीच सर, धन्यवाद. मुलाखत दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. CTV के लिए हमारे प्रतिनिधि परिमल मदनकर की रिपोर्ट।